धानोरा पूर्णा येथील ऐतिहासिक तीर्थक्षेत्र श्री सुंदर नारायण देवस्थानमध्ये यात्रा महोत्सव। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील धानोरा पूर्णा येथील तीर्थक्षेत्र श्री सुंदर नारायण देवस्थान हे गेल्या 500 वर्षापूर्वीचे असूनही हे मंदिर पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे। या मंदिराचे ऐतिहासिक वारसा असलेले सुंदर नारायण देवस्थानमध्ये आज भव्य शोभायात्रा काढून रथाचे दर्शन संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी घेतले। या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहून शांततेत दर्शन घेतले आणि या यात्रेचा शुभारंभ आज 3 फेब्रुवारीपासूनच ते 7 फेब्रुवारी दरम्यान सलग 7 दिवस चालणारी हे यात्रा महोत्सव आहे। मोठ्या संख्येने आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आणि संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी शांततेने दर्शन घेतले। 1947 मध्ये यात्रा चालू झाली। मंदिर अति प्राचीन आहे, 400 वर्षापूर्वीच आहे। हे 125 वर्षापूर्वी जमिनीतून निघाले पुरातन मंदिर आहे सुंदर नारायण भगवान। 47 पासून 1947 पासून ही यात्रा गाडगे महाराज व तुकोजी महाराज यांनी सुरुवात केलेली यात्रा आहे। आतापर्यंत तशीच यात्रा आहे आणि सगळे डेव्हलपमेंट आपल्या गावाची चालवली आहे। त्यामुळे सर्व सामाजिक क्षेत्रात इथे सगळं बांधकाम झालेलं आहे। त्यामुळे सर्व धर्म समावेशक इथे सामाजिक कार्यक्रम होतात, लग्न प्रसंग होतात, फेरी वगैरे होतात। आणि आम्ही 2011 पासून जगद्गुरू तुकोबा दिंडी स्पर्धा चालू केली। त्यामुळे 1000 या महिला मंडळ इथे येतात। साधारणतः 25 ते 30 दिंड्या इथं येऊन त्या रथासमोर रथयात्रेसमोर दरवर्षी येतात। त्याकरता लाखो रुपयाचे बक्षीस त्यांना देऊन उपस्थित केल्या जाते। अशी यात्रा साधारणतः 10 ते 12 दिवस चालते। पहिले इथे सिनेमा थिएटर तमाशे वगैरे तिथे पण तमाशे वगैरे आम्ही सर्वप्रथम बंद केले। तमाशे थिएटर तर सध्या आहेच नाही। त्यामुळे ग्रामीणमध्ये साधारण 30 ते 40 लोक इथे याचा उपभोग घेतात। अशा प्रकारे ही यात्रा धार्मिक सामाजिक यात्रा आहे।